अथवा हात दोन्ही गुडघ्यांवर. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी आणि डोळे अलगद मिटलेले. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसूया. कुठलीही हालचाल न करता संपूर्ण शरीर स्थिर सुखमासन. पावलापासून मस्तिष्कापर्यंत देहधारणा, शारीरिक स्थिरता, हळूहळू जाणीव आपल्या श्वासाच्या ठिकाणी. सहज सुरू असलेला श्वास, आंतरिक सजगता. शरीर मन स्थिर करण्यासाठी एक प्रणवोच्चार. एक सहज श्वास भरून घेऊया. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन आपापल्या क्षमतेने. आहे तो श्वास सोडून देऊन एक सहज श्वास भरून घेऊया. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका, कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. चेहरा मात्र शांत असेल. सावकाश कृती थांबूया. मोकळा होत चालेल आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. काही सेकंदासाठी येणारी श्वास विरहित अवस्था, ऍपनिया स्टेज, त्याची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. हातांची ज्ञान मुद्रा. अलगद डोळे उघडून समोर दिसत असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहूया. आपण करीत आहोत नेत्रशुद्धी. बहिर त्राटक निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार चंद्रबिंदी, संपूर्ण तपशील आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घ्यायचा आहे. अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम, कालातीत त्रिगुणातीत ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. ओम नमोजे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संवेद्या आत्मस्वरूपा असं माऊलीने वर्णन केलेलं त्रिमूर्ती ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. गणेश रूपी ओम. डोळे जड होऊ लागले असतील, पाणी येऊ लागलं असेल तर अलगद डोळे मिटून घ्या आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये, आयब्रो सेंटर मध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. आपण करत आहोत अंतरत्राटक. गणेश रूपी ओमचं मनन स्मरण चिंतन. ओम दिसेल न दिसेल पण मनात ओमचे विचार, ओमचं मनन आणि ओमचं चिंतन. किंवा ओम एका गोष्टीकडे आपण आपलं मन केंद्रित करून घेतलंय. ओममय होण्याचा प्रयत्न करूया. वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पटीतला, वैखरी वाणीतला, खणखणीत स्वरातला. आपली जाणीव आपल्या पावलापासून नाभीपर्यंत घेऊन येऊया आणि हा आळस झटकून टाकणारा, आपल्या शरीरातल्या अब्जावधी पेशी जागृत करणारा हा पहिला वैखरी वाणीतला उच्चार करूया.
आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया आणि उच्चार. ओ. पावलापासून नाभीपर्यंत या उच्चाराच्या कंपनांची अनुभूती. जाणीव नाभीपासून कंठापर्यंत घेऊन जाऊया आणि करूया मध्यमा वाणीतला दुसरा उच्चार. अकार मकार समप्रमाणात. एक सहज श्वास भरून घेऊया. ओ. कंपनांची अनुभूती नाभीपासून कंठापर्यंत. साधनेच्या स्तरावर एक एक पायरी वर चढत असताना करणार आहोत आपण तिसरा उच्चार. खर्ज स्वरातला, पश्यंती वाणीतला. आपल्याच कानांना आवाज ऐकू येईल. शरीराकडून मनाकडे नेणारा आपला प्रवास सुरू करणारा हा तिसरा उच्चार. अचं प्रमाण 20% आणि मचं प्रमाण 80%. जाणीव कंठापासून मस्तिष्कापर्यंत कंपनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. एक सहज श्वास भरून घेऊया. ओ. कंठापासून मस्तिष्कापर्यंत या उच्चाराची अनुभूती. चौथा उच्चार परावाणीतला. याला कोणतंही प्रमाण नाही. मानसिक उच्चार. बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा, देहानंदाकडून दिव्यनंदाकडे नेणारा, आपल्याला स्वतःशीच कनेक्ट करणारा हा चौथा उच्चार. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया आणि मनातल्या मनात हा चौथा प्रणवोच्चार. या उच्चाराच्या कल्पनांची अनुभूती आपल्या संपूर्ण शरीरभर, पावलापासून मस्तिष्कापर्यंत. ओमच्या कंपनांची अनुभूती. देहाने स्थिरता, मनाने स्थिरता. करूया चित्तशुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. गुरुवंदना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या ओंकारामध्येही हे त्रिदेव सामावलेले आहे. सर्वव्यापक, सर्व सृष्टीधारक असा हा ओम. त्याला आपण मनापासून वंदन करूया. त्याचे आशीर्वाद घेऊया. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. आपले जोडलेले हात, कपाळ, सीटचा भाग न उचलता जमिनीपर्यंत नेण्याचा प्रयत्न. ओमच्या पुढे नतमस्तक होऊया. आपली साधना त्याच्या आशीर्वादाने सुरू करूया. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्याचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सर्वांनी उठून उभं राहायचंय. स्टँडिंग मध्ये येऊया. आता सपोर्ट न घेता उठता येतंय का बघा आणि विश्रांती घ्यायची आहे. सुरुवातीला दोन्ही पायांमध्ये अंतर, मान मागे सैल सोडून रिलॅक्स. करणार आहोत आपण तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आणि तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग करायचे. तिथल्या तिथेच. ज्यांना हाय ब्लड प्रेशर आणि हृदयाचा त्रास असेल त्याने मात्र स्पीड वाढवू नका.
हाताची मुठी समोर घ्यायच्या आपल्याला आणि तिथल्या तिथेच आपण स्पॉट जॉगिंग करतो. बरं, आता हे करताना आपण थोडीशी हाताची सुद्धा मुवमेंट करूया. हात वर खाली, वर खाली, साईडने, आणि हळूहळू आपली पायाची सुद्धा मुवमेंट चालू आहे. बरोबर. त्याच्यानंतर गोल फिरवायचे. अगदी सावकाश, जास्त स्पीड न वाढवता आपल्याला ह्या दोन्ही कृती करायच्या. त्याच्यानंतर विरुद्ध बाजूने. बरोबर. आता हळूहळू स्पीड कमी 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 करत या आणि रिलॅक्स व्हा. थोडीशी मुखधोती करून घ्यायची. जेव्हा आपण तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग करतो त्यावेळेला थोडंसं काफ मसल्स वरती जास्त प्रेशर आल्यासारखं होतं, म्हणून थोडंसं पायामध्ये सुद्धा हालचाल करून घ्या. बरोबर. आता दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. ठीक आहे. आपला उजवा जो पाय आहे तो आपल्याला पुढे घेऊन यायचा आहे. अँकल जॉईंट मधून पाऊल स्वतःकडे खेचूया. जमिनीकडे स्ट्रेच करूया. वर खाली करून घेऊया. बरोबर. 3 ते 4 वेळेला. आणि मग रोटेशन करायचं 3 ते 4 वेळेला. बरोबर. आपला संपूर्ण पाय न हलवता फक्त अँकल जॉईंट्स मधून हालचाल करण्याचा प्रयत्न. बरोबर. पाय खाली, उजवा पाय खाली, मग डावा पाय समोर घ्यायचा आणि पुन्हा अँकल जॉईंट्स मधून स्वतःकडे खेचून घ्यायचं. पाऊल पुढे मागे करून घेऊया. हा. आणि मग रोटेशन करूया. क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला आणि अँटी क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला. बरोबर. थांबायचंय. आता पुन्हा उजवा पाय जास्तीत जास्त पुढे आणि मागे घ्यायचा. जास्तीत जास्त पुढे, मागे. बरं, आता तोल जात असेल तर भिंतीचा आधार घ्या. कमरेवर हात ठेवून केलं तर सोपं जातं करायला. पुढे, मागे. बरोबर. तसाच उजवा पाय हा वर उचलायचा आणि रोटेशन करायचं क्लॉकवाईज. जांघेतून गोलाकार फिरवा. 1, 2, बरोबर, 3, 4, 5, विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5. बरोबर. उजवा पाय खाली घ्या. आता तसंच डावा पाय आपण करूया. ठीक आहे. मी थोडीशी क्रॉस होते कारण की माझ्या मागे इथे भिंत आहे. माझा पाय भिंतीला लागतो, म्हणून मी क्रॉस होते. तुमच्याकडे जर जागा असेल तुम्ही क्रॉस व्हायची गरज नाही. तिथल्या तिथेच करा. सुरू करूया. आता डावा पाय जास्तीत जास्त पुढे आणि मागे. पुढे, मागे. पुढे, मागे. पुढे, मागे. बरोबर. पुढे, मागे. 3-4 वेळा झालं की थांबायचं. मग डावा पाय पुन्हा वर उचलायचा आणि जांघेतून गोलाकार फिरवायचा क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने करा. 1, 2, 3, 4 अँड 5. दोन्ही बाजूनी 5 वेळा झालं की थांबायचंय. ठीक आहे. हात खाली घ्यायचे, थोडा वेळ विश्रांती घ्यायची. श्वासाकडे लक्ष देऊया, डोळे मिटून. आता दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आपल्याला असं वाटतंय की आपला तोल जातोय तर मात्र तुम्ही पावलामध्ये किंचित अंतर घ्या. अदरवाईज तुम्हाला दोन्ही पाय जोडून घ्यायचे. ठीक आहे. नजर समोर, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये आहे. हे आपल्याला आपलं समजेल. ठीक आहे. आता फक्त चवड्याचा भाग वर उचला. चवड्याचा भाग वर उचला आणि जेवढं तुम्हाला शक्य असेल तितकं हलकसं पुढे झुका. आपल्या पावलाची, पायाची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपण ही कृती करतोय. जेवढं हलकसं पुढे झुकतोय आपण, जास्त नको झुकूया, थोडीशी मागे. तुझ्या टोजवर जितका तुला प्रेशर देता येईल किंवा जेवढी आपल्याला आपली हिल म्हणजे टाच जेवढी उचलता येईल तेवढं उचलण्याचा प्रयत्न करायचा आणि तिथे स्टेडी राहायचं. 1, 2, 3, 4, 5, रिलीज. सावकाश ठसा खाली घ्या. ठीक आहे. पाय तसेच जोडलेले राहू देत. पाय तसेच असू देत.
आणि आता सावकाश मान एकदा उजवीकडे घेऊन जायची, मागची भिंत बघायची, मध्ये, डावीकडे, मध्ये. बरं आता हे शक्यतो डोळे उघडे ठेवून करायचं. उजवीकडे, मध्ये, डावीकडे, मध्ये. पुन्हा एकदा उजवीकडे, सावकाश डावीकडे, मध्ये येऊन थांबा. हलकीशी मान ट्रीट करूया. एकदा उजव्या बाजूला, उजवा कान उजव्या खांद्याजवळ जाईल, मध्ये, मग डावीकडे. बरं आता हे करताना आपल्याला कुठेही खांदे वर उचलायचे नाही, फक्त हालचाल आपण मानेमध्ये करतोय आणि आज आपण एकदम स्टेडी उभे राहिलेलो आहोत. बरोबर. 2 ते 3 वेळेला ही कृती करायची. मध्ये येऊन थांबायचं आणि आता अप अँड डाऊन. ज्यांना सर्वायकल पाठीचा त्रास असेल त्यांनी पायामध्ये थोडस अंतर घ्या, दोन्ही हात कमरेवर ठेवा. ज्यांना मान आणि पाठ याच्यामध्ये दुखणं असेल त्यांनी अशा प्रकारे पुढची कृती करा. आता सावकाश हळूहळू मान वर न्यायची आणि मग हनुवटी गळ्यात. मान वर, खाली, वर, खाली. खाली आल्यानंतर फुल नेक रोटेशन क्लॉकवाईज, उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे. बघा इथे आपल्याला आपला तोल सांभाळता येतोय का? अजून एकदा मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे. 3 राऊंड क्लॉकवाईज करूया आणि 3 राऊंड अँटी क्लॉक, डावीकडनं पुढे. अगदी सावकाश करा. मान डावीकडनं सावकाश मागे, उजवीकडनं पुढे. 3-3 राऊंड प्रत्येक बाजूने केल्यानंतर थांबा. मान सरळ करून घ्यायची आणि रिलीज, विश्रांती. डोळे मिटून पुन्हा श्वासाकडे लक्ष. इथे कुठेही आपली श्वासाची गती वाढत नाही. करूया नी बेंडिंग, सॉरी नी रोटेशन करूया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे पावलं आणि आपले हात दोन्हीही गुडघ्यांवर ठेवायचे. हाताचे तळवे दोन्हीही गुडघ्यांवर. आणि आता सुरू करा क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4 अँड 5. दोन्ही बाजूनी 5-5 वेळा झालं की थांबायचंय. ठीक आहे. आणि आता आपण पुढे करणार आहोत बद्ध हस्त. तर ज्यांना स्लिप डिस्कचा त्रास आहे आणि त्याचबरोबर सर्वायकल मध्ये दुखणं असेल तर मात्र जास्त पाठकण्यावरती प्रेशर न देता करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. याचे फायदे ऑफकोर्स आपले पायाचे मसल्सचा स्ट्रेंथ त्यांची वाढतेच, पण त्याचबरोबर लंग्स कॅपॅसिटी वाढायला मदत होते. बॅकवर्ड बेंडिंगचं आसन आहे, त्यामुळे पाठीचा मणका जो आहे तो आपला अधिक फ्लेक्झिबल व्हायला मदत होते. तर करूया. आणि जर कोणाला खांदेदुखीचा त्रास असेल त्यांनी सुद्धा करताना काळजी घ्यायची, यथाशक्ती प्रयत्न करायचा. सुरू करूया. दोन्ही पाय मी थोडीशी विरुद्ध बाजूला झाले कारण की तुम्हाला दिसायला पाहिजे म्हणून. तुम्हाला चेंज व्हायची गरज नाहीये. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि ती आपल्या सीट पासनं थोडीशी लांब न्यायची. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, नजर समोर. बरं, नकळत आपण असं पोट पुढे घेतो तर ते आपल्याला व्यवस्थित एका रेषेमध्ये ठेवायचंय. ठीक आहे. हा. आता इथे जर असं वाटतंय की आपला तोल जाईल, बॅलन्स जाईल, तर मात्र थोडंसं पावलामध्ये अंतर घ्या, नजर समोर. आता हळूहळू पाठकण्यात न मागे झोपायला सुरुवात करायची. आपले हात जमिनीकडे अजून जास्तीत जास्त ताणले जातील. असं इमॅजिन करा की तुमच्या हातावर कुणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय आणि आपले हात जमिनीकडे ताणले गेले. आपला चेहरा सिलिंगला समांतर असेल. बरोबर. तोंड बंद, डोळे उघडे आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. लोअर बॅक पासून वरपर्यंत आलेला प्रेशर, गळ्यापासून पोटापर्यंत आलेला ताण. उलट चाल करूया. सावकाश मान मध्ये घेऊन या. आपले हात आधी सीटच्या जवळ घेऊन या. हाताची पकड, खांदे रिलॅक्स करा आणि मग दोन्हीही हातांच्या बोटांची गुंफण सोडून द्या.
थोडा वेळ विश्रांती घ्या. पाठकळ्यावरती जो प्रेशर आलेला होता त्याची अनुभूती. आता याच पाठकळ्याला हलकासा ताण देऊया. दोन्ही पाय जळून घ्यायचे, हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, एक हलकासा बॅकवर्ड बेंड द्यायचा, श्वास घे आणि श्वास सोडत सोडत सावकाश कमरेतनं पुढे व्हायचं. आपले हात पावलापर्यंत नेण्याचा प्रयत्न करा किंवा जमिनीच्या दिशेने सई सोडा. बर, हा. आणि त्यानंतर आपली हनुवटी गळ्याकडे घ्यायला सुरुवात करा, म्हणजे आपोआप आपलं कपाळ हे आपल्या गुडघ्याच्या दिशेने जात. आपण केलंय हस्त पादासन. त्या स्थितीमध्ये आपण काही सेकंद थांबणार आहोत. ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार किंवा पोटासंबंधी कुठलेही त्रास असतील त्यांनी जास्त वेळ थांबवू नका. त्यांनी डायरेक्ट उलटचाल करायला हरकत नाहीये. बाकीच्यांनी इथे 10 काउंट थांबण्याचा प्रयत्न करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूहळू तिथल्या तिथे श्वास घेत घेत सरळ व्हा. श्वास घेत घेत तिथल्या तिथे सरळ आणि विश्राम. रिलॅक्स. मानवाने सही सोडून सुरुवातीला आपण बॅकवर्ड बेंड घेतला, त्याच्यानंतर आपण फॉरवर्ड बेंड घेतला आणि आता घेऊया साइडवर्ड बेंड. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. आता फक्त आपल्याला आपला उजवा हात टप्प्याटप्प्याने वर न्यायला सुरुवात करायची. ठीक आहे, उजवा सुरू करूया. आपल्याला उजवा हात 10 अंश, मग 20 30 40 50 60 70 80 90 90 डिग्री आला, जमिनीला पॅरलल आहे उजवा हात. आता त्याचा तळवा सिलिंगला समांतर करा. आता 180 डिग्री वर घेऊया. पुन्हा एकदा आपला हात 110 20 30 40 50 60 70 and 8. ठीक आहे, 180 डिग्री आपला उजवा हात वर आलाय. त्याला एक हलकासा खेच द्या. तुमची डावी बाजू, डावा हात एकदम रिलॅक्स करा. आता सगळ्यांनी एक श्वास मिळून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत डाव्या बाजूला झुकायला सुरुवात करायची. ठीक आहे, आपला डावा हात एकदम रिलॅक्स करा, डावी बाजू रिलॅक्स करा आणि ताणली गेलेली, स्ट्रेच आलेली आपली उजवी बाजू त्याकडे लक्ष द्या. नजर समोर. नॉर्मल श्वास चालू आहे. श्वास घेतोय आणि सोडतोय. अगेन 10 काउंट होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलीज. एक श्वास भरून घ्यायचा, पुन्हा एकदा श्वास सोडत सोडत मध्ये यायचं आणि सावकाश उजवा हात हळूहळू पुन्हा तसाच खाली घेऊन या. घाई न करता अगदी सावकाशपणे खाली घेऊन या आणि आता रिलॅक्स व्हा. थोड्या वेळ रिलॅक्स व्हा. बघा, तुम्हाला तुमची उजवी बाजू थोडीशी जड जाणवेल कम्पेअर टू डावी बाजू. आणि आता हेच आपण विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. बघा, हा अवेअरनेस प्रत्येक वेळेला आपण साधना करताना असलाच पाहिजे. तर त्याचं जे उद्दिष्ट आहे, शरीरातून मनाकडे होणारी जी वाटचाल आहे ती आपल्याला साध्य होईल. सुरू करूया लेफ्ट साइड. आता उजवी बाजू रिलॅक्स करा, डावी बाजू, डावा हात हळूहळू वर नेऊया. 10 अंश, 20 30 40 50 60 70 80. ठीक आहे, 90. डाव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर करा आणि हळूहळू पुन्हा वरती घ्यायला सुरुवात. 10 20 30 40 50 60 70 80. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला झालाय. उजवी बाजू रिलॅक्स आहे. सगळ्यांनी एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सोडत हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करूया. तुमची उजवी बाजू एकदम रिलॅक्स करा. खांदा, कोपरं, मनगट उजव्या बाजूचे रिलॅक्स. ताणली गेलेली डावी बाजू इथे आपली जाणीव घेऊन जायची आहे आणि नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. श्वास घेतोय, सोडतोय आणि पुन्हा इथे 10 काउंट थांबूया. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. रिलीज. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पुन्हा मध्ये येऊया
आणि हळूहळू तुमचा डावा हात सावकाश खाली येईल आणि रिलॅक्स, विश्रांती. आपला वाढलेला कमरेचा भाग तो कमी करण्यासाठी, त्याचबरोबर आपली स्ट्रेचिंग असतं, त्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता म्हणजे इम्युन पॉवर वाढायला मदत होते. जेव्हा आपण ही साइडवर्ड बेंडिंगची आसनं करतो त्यावेळेला. सूर्यनमस्कार करून घेऊया 4. मॅटच्या पुढे उभं राहायचं आहे, दोन्ही पाय जोडायचे. आज मी फक्त अंक काउंट करणार आहे आणि थोडेसे आजचे नमस्कार हे हलकेसे फास्ट असतील, त्यामुळे आपापल्या क्षमतेने करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ आणि गायत्री मंत्राचं पठण एकत्रित. दोन्ही हात जोडून घेऊया, डोळ्याविगत मिटलेले. सूर्यदेवतेप्रती एक कृतज्ञता भाव आपल्या मनामध्ये, त्याच्यासारखा कर्मयोग अंशरूपाने आपल्यामध्येही यावा ही प्रार्थना करूया आणि गायत्री मंत्र एकत्रित. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भानवेय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे. 5 6 7 8 9 उजवा पाऊल पुढे. 10 11 12. ओम खगाय नमः. 1 2 3 4 डावं पाऊल मागे. 5 6 7 8 9 डावं पाऊल पुढे. 10 11 12. ओम आदित्याय नमः. 1 2 3 4 उजवा पाय मागे. 5 6 7 8 9 उजवा पाऊल पुढे. 10 11 12. आता शेवटचा, प्रत्येक स्थितीमध्ये आपण पाय काउंट थांबणार आहोत. ठीक आहे, सुरू करूया. ओम भास्कराय नमो नमः. 1 1 2 3 4 5. 2 हस्त उत्तानासन. 5 4 3 2 1. प्रत्येक स्थितीमध्ये पाय काउंट होल्ड आहे. ठीक आहे. 3 हस्त पादासन अँड होल्ड. 5 4 3 2 1. 4 डावा पाय मागे, अश्वसंचलन, नजर सिलिंगकडे. 5 4 3 2 1. 5 दंडासन, होल्ड. 5 4 3 2 1. 6 अष्टांगासन आणि इथे थांबा. 5 4 3 2 1. 7 भुजंगासन. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा, नजर सिलिंगकडे, नॉर्मल श्वास चालू. 5 4 3 2 1. 8 पर्वतासन. तिथल्या तिथे पावलांची बोटं स्वतःकडे घ्यायची आणि टाचा खाली जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. नजर तुमची नेवल रिजनकडे. खांदे रिलॅक्स करा, नॉर्मल श्वास चालू ठेवा. 5 4 3 2 1. 9 डावं पाऊल पुढे घ्या, अश्वसंचलन. हाताची पोझिशन न चेंज करता जेवढं पुढे जाता येईल तेवढं पाऊल पुढे आणण्याचा प्रयत्न करा आणि होल्ड. 5 4 3 2 1. 10 हस्तपादासन. आपली हनुवटी गळ्याकडे नेण्याचा प्रयत्न आणि इथे पुन्हा थांबा. 5 4 3 2 1. 11 हस्त उत्तानासन. श्वास घेत घेत वर या. हलकासा बॅकवर्ड बेंड. 5
4 3 2 1 आणि 12 नमस्कार. इथे आपली श्वासाची गती जास्त वाढत नाही, तरीही मुखदोती करून घेऊया. सावकाश बैठक स्थितीमध्ये येऊया आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा, पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. आपली मान उजवीकडे, डावीकडे किंवा मध्ये. डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत. श्वासाच्या गतीकडे लक्ष. आपण जे नुकतेच सूर्यनमस्कार केले त्या सगळ्या सूर्यनमस्काराच्या 12 स्टेप्स आठवण्याचा प्रयत्न करा आणि एक आवर्तन मनानेच पूर्ण करून घ्या. डोळे मिटलेले आहेत आणि असं इमॅजिन करा की आपण स्टँडिंग मध्ये आहोत आणि सूर्यनमस्कार करत आहोत. प्रत्येक स्थिती आपली किती अचूक होतीये मनाने करताना हे आपलं आपण तपासायचंय. करणार आहोत आपण आता संपूर्ण योगिक श्वसन अकार उकार आणि मकारासहित. दोन्ही पाय जुळवून घ्या, हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला काय करायचं बघा, दाखवते मी तुम्हाला. सगळ्यांनी एकदा बघून घ्या. दोन्ही पाय जोडलेले, श्वास घेत घेत हात वर घ्यायचे. श्वास घेत घेत हात वर घ्यायचे आणि श्वास सोडताना अकार उकार मकार करत हात साईडने खाली घ्यायचे. बघा अशा प्रकारे. ठीक आहे. 3 वेळेला आपण हात समोर न वर नेणार आणि अकार उकार मकार करत साईड न खाली घेणार. ठीक आहे. आणि मग 3 वेळेला हात साईडने आपण वर घेणार आणि अ उ म करत समोर न खाली घेणार. अशा प्रकारे. ठीक आहे. सुरू करूया आता सगळेजण. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. तर 3 वेळेला आपण हात समोर न वर नेतोय आणि साईडने उच्चार करत खाली आणतोय. सुरू करूया. श्वास घेत घेत हात वर आणि श्वास सोडताना अ उ म एकत्रित. श्वास घेत वर, श्वास घेत वर समोरनच, आता 3 वेळेला हात साईडने वर न्यायचे आणि समोरनं खाली आणायचे उच्चार करत. सुरू करूया. श्वास घेत घेत हात साईडने वर आणि श्वास सोडताना समोरनं खाली. श्वास घेत साईडने वर, श्वास सोडताना बरोबर. आता एक लास्ट राउंड बघा. तुमची हालचाल आणि तुमचं उच्चारण याच्यामध्ये एक लय असलं पाहिजे, सिंक्रोनायझेशन असलं पाहिजे. लास्ट राउंड करतोय. श्वास घेत घेत हात साईडने वर आणि श्वास सोडताना अ उ म एकत्रित. रिलॅक्स, विश्रांती घ्या. पायामध्ये अंतर घ्या आणि थोडा वेळ विश्रांती. आता दोन्ही पाय जोडून घ्यायचे. ठीक आहे. दोन्ही पाय टप्प्याटप्प्याने 90 डिग्री वर घ्यायला सुरुवात करूया. ठीक आहे. सुरुवात करूया. दोन्ही पाय 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. ठीक आहे. 90 डिग्री वर आले आणि आता इथे 10 काउंट थांबा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. आता दोन्ही पाय फोल्ड करा आणि पायाचे अंगठे पकडा. दोन्ही पाय फोल्ड करून पायाचे अंगठे पकडा.
आतल्या बाजूने, हा आतल्या बाजूने. बरोबर. ठीक आहे. आता आपल्याला एक पाय सरळ, एक पाय फोल्ड अशा प्रकारे थोडीशी मुवमेंट करायची. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. लहान बाळ ज्याप्रमाणे करतं ना, सेम कृती आपल्याला करायची आहे. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. हा, बरोबर. ठीक आहे. आता थांबा. पुन्हा पायाचे अंगठे पकडलेत ना आपण. आता आपल्याला रोलिंग करायचंय. एकदा उजव्या बाजूला, एकदा डाव्या बाजूला. सुरू करा. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे टर्न व्हायचं. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. अजून एक राऊंड. उजवीकडे, डावीकडे. मध्ये येऊन थांबा. मध्ये येऊन थांबायचंय. आपल्या हाताची जी आपण अंगठे पकडले आहेत त्या अंगठ्याने आपले दोन्ही पाय पुन्हा सरळ करा. अंगठे पकडूनच पुन्हा दोन्ही पाय सरळ करा. बघा हलकासा सीटचा भाग आपला वर उचलला जातोय. सावकाशपणे कृती करा. आता आपण जे केलं याला अर्ध हलासन म्हणतात. पूर्ण हलासन मी आपल्या वर्गामध्ये नाही घेतलंय. तर हे आहे अर्ध हलासन. पाय गुडघ्यातनं सरळ आहे. पायाचे अंगठे पकडले. सीटचा भाग हलकासा वर उचलला गेलाय. नॉर्मल श्वास चालू ठेवा. आणि इथे पुन्हा 10 काउंट थांबा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. बरं, आता पायाचे अंगठे जे पकडले ते सोडून द्या आणि पुन्हा पाय 90 डिग्री वर. ठीक आहे. थोडासा जो सीटचा भाग, कमरेचा भाग उचलला गेला होता तो हलकासा जमिनीवर आलाय. आणि आता सावकाश दोन्ही पाय कंट्रोल मुवमेंटने खाली खाली घ्यायला सुरुवात करा. अगदी सावकाशपणे खाली घ्या. विश्रांती, रिलॅक्स. पायामध्ये अंतर घ्या. मान आपली उजवीकडे, डावीकडे किंवा मध्ये आणून रिलॅक्स व्हा. सावकाश एका कुशीला वळूया आणि पोटावर पण विश्रांती घेऊया. आज आपण करणार आहोत धनुरासन. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेर. ज्यांना कुठल्याही प्रकारचं पोटाचं ऑपरेशन झालं असेल, त्याचबरोबर एन्जिओग्राफी झाली असेल, हृदय आणि ब्लड प्रेशरचा त्रास असेल, त्यांनी मात्र धनुरासन करणं अवॉइड आहे. आणि ज्यांना पाठीचा त्रास आहे, स्लिप डिस्क किंवा बॅक मध्ये जर हे असेल, गॅप असेल, त्यांनी सुद्धा धनुरासन अवॉइड करा. फायदे काय आहेत? गुडघ्याचे स्नायू मजबूत होतात, पाठकाळा मजबूत होतो आणि ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळून घ्या, हात शरीराच्या जवळ आणि आपलं कपाळ जमिनीवर ठेवा. ठीक आहे. आता दोन्ही पाय फोल्ड करा. उजवा डावा पाय फोल्ड करा. उजव्या हाताने उजव्या पायाचा घोटा म्हणजे अँकल पकडा. डाव्या हाताने डाव्या पायाचा घोटा म्हणजेच अँकल पकडायचा आहे. ठीक आहे. ओके. आणि आता आपापल्या क्षमतेने आपल्या ज्या मांड्या आहेत त्या जमिनीपासून वर उचला. म्हणजे आपोआप तुमचं नाक, कपाळ सुद्धा वर उचललं जातं. आणि जेवढं शक्य आहे तेवढ्या आपले पाय जास्तीत जास्त स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही आपोआप नेवल रिजन पर्यंत वर या. बरोबर. नजर तुमची समोर. आता इथे श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. 1, 2, 3, 4, 5. रिलीज. सावकाश कपाळ जमिनीवर. दोन्हीही हातांनी जे आपले घोटे पकडले ते सोडून द्या आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती. बघा, जेव्हा आपण धनुरासन करतो तेव्हा हृदयाची गती, श्वासाची गती, शरीराचं तापमान हलकसं वाढतं. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा.
जेव्हा आपण ऍडव्हान्स आसनाची प्रॅक्टिस करत असतो त्यावेळेला सुरुवातीचे काही दिवस काही सेकंद थांबण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपलं आपण काउंट करायचं, नॉर्मल श्वास चालू ठेवून आणि मग हळूहळू आपला जो स्टॅमिना आहे, थांबण्याची स्थिती आहे ती वाढवायची. सावकाश एका गोष्टीला वळूया आणि बैठक स्थितीमध्ये. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. करणार आहोत आपण सिंहमुद्रा आणि ब्रह्ममुद्रा. तर त्यासाठी आपल्याला पद्मासन, अर्ध पद्मासन, साधी मांडी किंवा वज्रासन तुम्हाला जे सोपं आहे ते घालण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला करूया सिंहमुद्रा. हात गुडघ्यांवर ठेवायचे. हाताची कोपरं हलकीशी बाहेर घेऊन यायची. पाठीतनं सरळ बसायचं. बरं, आता जेव्हा हाताची कोपरं बाहेर घेतो तेव्हा खांदे असे वर उचलतो. तसं करू नका. खांदे रिलॅक्स ठेवा. फक्त हाताची कोपरं हलकीशी बाहेरच्या बाजूला घेऊन यायची. आता सगळ्यांनी आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या आणि हा श्वास सोडताना जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या. तुमचा जिभेचा शेंडा तुमच्या हनुवटीपर्यंत येऊ देत आणि आपली नजर आपल्या आयब्रो सेंटरकडे जाऊ देत, म्हणजेच तुमच्या भ्रूमध्याकडे. जास्तीत जास्त जिभेचे स्नायू ताणा, चेहऱ्याचे स्नायू ताणा. तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावरती एक छान ताण येतोय, जिभेवर ताण येतोय, कंठस्थ ग्रंथींवर पण तुम्हाला हलकासा ताण आणि दाब जाणवेल. सावकाश जीभ आतमध्ये घ्या, तोंड बंद, डोळे बंद, हाताची कोपरे रिलॅक्स करा. एक हलकासा आवंढा गिळून घ्या. आपल्या तोंडामध्ये जी लाळ साठते, जमा होते जेव्हा आपण ही कृती करतो त्यावेळेला, तो पुन्हा पूर्णपणे ती गिळून टाका. आपले सगळे सॉफ्ट पॅटल्स किंवा आपल्या ज्या सलायव्हरी ग्लँड्स आहेत तिथे आलेला ताण, त्या सगळ्याची अनुभूती. आणि अजून एकदा हेच आवर्तन करूया. पुन्हा हाताची कोपरं बाहेर, आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची. जास्तीत जास्त ताण, अल्झायमर सारखे आजार आपल्यापासून लांब राहण्यासाठी, डिमेन्शिया सारखे आजार आपल्यापासून लांब राहण्यासाठी हा जिभेचा व्यायाम अतिशय महत्वाचा ठरतो. हरिओम. सावकाश जीवातमध्ये तोंड बंद, डोळे बंद, हाताची खांदे कोपरं रिलॅक्स करा. पुन्हा एकदा आवंडा गिळून घ्या. चेहरा शांत. इथे आपल्या चेहऱ्याचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते पुन्हा छान प्रकारे सुरू होतं. तिथे जे काही ब्लॉकेजेस असतील ते पुन्हा, ते पूर्णपणे तिथली अ, ते ब्लॉकेजेस कमी व्हायला मदत होते आणि आपला रक्ताचा प्रवाह छानपैकी सुरू राहतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचं तेज वाढतं. हातांची ज्ञानमुद्रा, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे आहेत. करणार आहोत आपण ब्रह्ममुद्रा. हातांची ज्ञानमुद्रा करायची. अंगठा पहिलं बोट यांची टोकं जुळवून घेऊन स्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न करा. चेहऱ्यावर हलकसं स्मित हास्य. आता सगळ्यांनी डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपली मान हळूहळू उजव्या बाजूला न्यायला सुरुवात करायची. उजव्या बाजूने मागची भिंत बघा आणि मग डोळे अलगद मिटून घ्या. आता इथे गळ्यावरती डाव्या बाजूने आलेला ताण, उजव्या बाजूने असलेला दाब, त्याची अनुभूती घ्या. डोळे मिटून आपली जाणीव कंठस्थ ग्रंथींकडे आणि श्वासाकडे. पुन्हा मध्ये येताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्यभागी. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत मान डाव्या दिशेला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघा. हनुवटी डाव्या खांद्याला समांतर येईल आणि मग डोळे मिटून घेऊन उजव्या बाजूने आलेला ताण, डाव्या बाजूने असलेला दाब आणि श्वासाची जाणीव. यथाशक्ती मनातल्या मनात 5 काउंट करायचे. काउंटिंग करायचं.
आणि मध्ये येण्यासाठी डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत सोडत मान मध्यभागी. आता आपली मान हलकीशी वर जाणार आहे. ठीक आहे. तर वरती केल्यानंतर आपल्याला काय करायचंय बघा, आपली मान वर गेली की मग आपल्याला मोठा आ करायचा आणि तोंड मिटून घ्यायचं. मोठा आ करायचा आणि मग पुन्हा तोंड मिटताना दातावर दात लावायचे. जेणेकरून तुमच्या कंठस्थ ग्रंथींवरती जो ताण दाब येतो त्याचा अनुभव घ्यायचा. ठीक आहे. सुरू करूया. श्वास घेत घेत मान वर न्या. आता इथे नॉर्मल श्वास चालू ठेवा, डोळे उघडे ठेवा. आता मोठा आ करायचा, जबडा जास्तीत जास्त रुंद आणि तोंड मिटून घ्यायचं, दातावर दात. पुन्हा मोठा आ आणि तोंड बंद, दातावर दात. अजून एक राऊंड करा. मोठा आ करायचा, तोंड बंद, दातावर दात. आता शक्य असेल तर डोळे मिटून घ्या आणि गळ्यावर समोरनं आलेला ताण, मागच्या बाजूने असलेला दाब त्याची अनुभूती घ्या. पुन्हा 5 काउंट इथे थांबा. मनातल्या मनात 5 अंक मोजा आणि उलट चाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत मान पुन्हा आपली मध्ये येईल. आता ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे नेणं अवॉइड करायचंय. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची. चिन लॉक पोझिशन. फक्त तुमच्या मानेमध्येच हालचाल होतीये, पाठीतनं आपल्याला कुठेही बेंड व्हायचं नाहीये. आता डोळे मिटून घ्या. गळ्यावर समोरून आलेला दाब आणि मागच्या बाजूने असलेला ताण त्याची अनुभूती. आपण जेव्हा ही ब्रह्ममुद्रा करतो तेव्हा आपल्या थायरॉइड पॅराथायरॉइड या दोन्ही ग्रंथींवर ताणदाब येतो. त्यामुळे थायरॉइड सारखे आजार आपल्यापासून लांब राहतात आणि त्याचबरोबर आपला ब्लड प्रेशर जो आहे तो सुद्धा कंट्रोलमध्ये राहतो. मध्ये येताना श्वास घेत घेत मध्ये या. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे, मान मध्यभागी. श्वास घेत घेत मध्ये आहे तो श्वास सोडून नॉर्मल श्वास चालू ठेवा, डोळे मिटलेले. आणि संपूर्ण ब्रह्ममुद्रेचा मनातल्या मनात मागोवा. आपण ज्या काही कृती केल्या इथे कुठेही आपली श्वासाची गती वाढत नाही, हृदयाची गती वाढत नाही. उलट आपण जास्त कनेक्ट होतो स्वतःशी, श्वासाकडे लक्ष देऊन कृती केल्यामुळे. या सगळ्याची अनुभूती आणि चेहऱ्यावर जेंटली स्माइल. 2 आवर्तनं दीर्घ श्वसनाची. डोळे मिटलेले तसेच ठेवा. आता घाई न करता आपल्याला पुढच्या कृती करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास घ्या. संथ गतीने सोडा. पुन्हा दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडून द्या. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करूया. तिचे आशीर्वाद घेऊया आणि अनुलोम विलोम प्राणायामाची 3 आवर्तनं करूया. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा, उजव्या नाकपुडी. उजव्या अंगठाने उजवी नाकपुडी सहज बंद, डोळे मिटलेले आहेत. डावीने आहे तो श्वास सोडून, डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक. एक राउंड कंप्लीट. सेकंड राउंड. डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक. लास्ट राउंड. डावीने पूरक, डावी बंद, उजवीने रेचक, उजवीने पूरक, उजवी बंद, डावीने रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानामध्ये, डोळे मिटलेले आहेतच.
करणार आहोत आपण भ्रामरीची 5 आवर्तनं. आहे तो श्वास सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ पूर. आता आपल्या दोन्हीही हातांनी दोन्ही कान बंद करायचे आणि रेचक करताना गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर येऊ देत. डोळे उघडायची घाई न करता सूचनेप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. यथाशक्ती खोलवर दीर्घ पूर. डावा हात हृदयावर, उजवा हात आपल्या टाळूवर आणि रेचक करताना गुंजन. दातावर दात लावा आणि गुंजन. आता दोन्ही हातांची 4 बोटं आपल्या बंद डोळ्यांवर ठेवा. अंगठा आपल्या कानाच्या आतमध्ये. हलकसं कान बंद करायचंय. खोलवर दीर्घ पूर. रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूर. आता आपली इंडेक्स फिंगर म्हणजे आपली तर्जनी कानाच्या आतमध्ये घ्यायची. कान बंद करायचे आणि रेचक करताना गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर ज्ञान मुद्रेत. स्पंदनांची अनुभूती घेण्याचा प्रयत्न. खोलवर दीर्घ पूर. रेचक करताना गुंजन. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि पाठीवर पडून शवासनासाठी स्थिती घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्हीही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्यायचं आहे. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्ये. आपलं संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. डोळे अर्धत मिटलेले, कम्फर्टेबल डिस्टन्स तुमच्या हातामध्ये, पायामध्ये. चष्मा वगैरे असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचा. शवासनाची आदर्श स्थिती आपण घेतली आहे. उत्तानं शववत् भूमौ शयनं दच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकम् चित्तविश्रान्तिकारकम्. या श्लोकामध्ये पहिल्या ओळीत शवासनाची आदर्श स्थिती, जमिनीवर प्रेतवत उताणे पडून राहणे हे वर्णन केले आणि दुसऱ्या ओळीमध्ये याचे लाभ वर्णन केले. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं चैतन्यासन, आनंदासन. पुढची 2 ते 3 मिनिटं आपल्याला कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं आहे. पावलापासून मस्तिष्कापर्यंत आपल्या संपूर्ण देहाकडे आपली जाणीव घेऊन द्यायची आणि आपल्या शरीरातला प्रत्येक भाग, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे, अवयव आपल्याला शिथिल करायचे. पावलांची 5 बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, कमरेचा भाग, हिप जॉईंट्स रिलॅक्स करायचे आहेत, शिथिल करायचे, जमिनीकडे अजून सैल सोडून द्यायचे. आपले हातांची 5 बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा, पाठकळ्यांमधली 33 मणक्यांची माळ जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या, शिथिल करा. पोटातले आजूबाजूचे सगळे स्नायू ग्रंथी शिथिल. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, आपली 2 फुफ्फुस, छोटंसं हृदय शिथिल. गळ्यातील आजूबाजूचे स्नायू आणि ग्रंथी शिथिल. चेहरा शांत आहे. जीभ तोंडाच्या आतमध्ये सैल सोडली आहे. आपली हनुवटी, ओठ, दात
संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल, 2 गाल, 2 कान, नाक, नाकाचा शेंडा, दोन्ही नाकपुड्या शिथिल, अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवयामध्य, आठेविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, आपल्या टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल, शिथिल आणि शिथिल. संपूर्ण शरीर कापसासारखं हलकं हलकं झालंय आणि ते हवेमध्ये तरंगत आहे, याची मला जाणीव आहे. माझे लक्ष माझ्या श्वासाकडे मी घेऊन जात आहे. मी श्वास घेत आहे, श्वास सोडत आहे. श्वास घेताना पोट हळूहळू वर येत आहे, थंड हवेचा स्पर्श नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जात आहे, उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव नाकपुड्यांना होते. संथ लयबद्ध सुरू असलेला माझा श्वास. श्वास घेताना सो, श्वास सोडताना हम. सो हम, सो हम, असा अजपाजप चालू आहे. श्वास घेताना सो म्हणजेच मी ह्या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मक ऊर्जा, प्राणशक्ती माझ्यात सामावून घेत आहे. आणि श्वास सोडताना हम, माझ्यातला अहंकार, माझ्यातला मीपणा, माझ्या सगळ्या वाईट गोष्टी या हम सोबत मी बाहेर सोडत आहे. सो मी प्राणयुक्त होत आहे. हम मी तणावमुक्त होत आहे. सोहम सोहम असा अजपाजप शांत होणारं शरीर, मन. मला खूप छान वाटतंय, खूप बरं वाटतंय. माझा आत्मविश्वास हळूहळू वाढत चाललाय. जीवनाकडे बघण्याची माझी दृष्टी ही अधिक बदलत चालली आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझ्या जीवनामध्ये उत्तम शारीरिक मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचंय. त्यासाठी लागणारी ऊर्जा, प्राणशक्ती मला माझ्या साधनेतून मिळत आहे. माझा आत्मविश्वास माझ्या साधनेमुळे वाढत आहे. माझी इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. आणि याकरिता रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. स्वतःच्या शरीर व मनाच्या स्वास्थ्याला देणार आहे. आणि उचित अशी साधना मी नित्य नियमाने करणार आहे. मी शरीर मनाने निरोगी आहे, आनंदी आहे, बलशाली आहे. माझे गुरुजन, माझे आई-वडील, माझे इष्टदेवता, माझी कुलस्वामिनी यांचे आशीर्वाद माझ्या सदैव पाठीशी आहेत आणि ते माझे सुरक्षा कवच आहे. योग कर्मसु कौशल्यम या गीतेतील श्लोकाप्रमाणे माझी नित्य कामे, माझी सर्व कर्मे ही प्रामाणिकपणाची आणि कुशलतेची असणार आहे. आणि यासाठी लागणारी ऊर्जा, चांगले विचार मला या क्षणी प्राप्त होत आहे. माझी जे काही ध्येय आहेत, उद्दिष्टे आहेत, त्यासाठी मी योग्य प्रयत्न करणार आहे. तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हा मुनी पतंजलींनी सांगितलेला क्रियायोग. तप म्हणजे माझ्या ध्येयासाठी, उद्दिष्टासाठी जो काही मला मार्ग निवडलेला आहे, तिथे मी माझे 100% देणार आहे. स्वाध्याय म्हणजेच माझ्या प्रत्येक गोष्टीचा सराव मी करणार आहे. आणि ईश्वर प्रणिधान माझे आद्य गुरुजन, इष्टदेवता, आई-वडील यांच्या प्रती मी नेहमीच नम्रतेने, आदरतेने असणार आहे. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. हळूहळू या स्थितीतून बाहेर येऊया. आपली नियोजित कामे पुन्हा एकदा सुरू करूया. आता पायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करायची आहे. मान उजवीकडे डावीकडे सावकाश फिरून घेऊया आणि डाव्या कुशीला वळून
हळूहळू उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीला ठेवूया. अगदी सावकाश. दोन्ही हात जोडून शांती पाठ. डोळे मिटलेले. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतीः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर धरूया. आपापल्या क्षमतेने कमरेतला पुढे झुकूया. आपले जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली साथ न ओढण्यासाठी आपला रास वेग कमरेपासून सोडून देऊया. सावकाश हळूहळू कमरेत सरळ. दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या हरिओम. धन्यवाद. सगळ्यांना शुभ दिवस. उद्या आपल्या वर्गाचा शेवटचा दिवस आहे या महिन्याच्या वर्गाचा. आणि 3 ऑगस्ट पासून आपली नवीन बॅच चालू होणारच आहे. तर तुम्ही पुन्हा दुसऱ्या बॅच मध्येही ऍडमिशन घेऊ शकता सरावासाठी. आणि उद्या आपल्याला एक छोटंसं मेडिटेशन घ्यायचंय आणि ते म्हणजे त्राटक असणार आहे. तर तुम्हाला एक छोटी मेणबत्ती समोर घ्यायची आहे आणि एक स्टँड, की जेणेकरून ती मेणबत्तीची ज्योत तुमच्या नजरेच्या टप्प्यामध्ये येईल किंवा रेषेमध्ये येईल. अशा प्रकारे आपल्याला उद्या एक छोटंसं मेडिटेशन घ्यायचं. ठीक आहे. मग उद्या भेटूया आपण आपल्या वर्गामध्ये बरोबर 5:50ला. शुभ दिवस सगळ्यांना. धन्यवाद. मीटिंग एंड करते.